मित्रांचं मी भटक्या मुक्त जमाती संघटनेच्या वतीनं आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। माझ्यासोबत आमच्या संघटनेचे तीनही सरचिटणीस आज उपस्थित आहेत। रवींद्र भाट, नारायण जावडेकर आणि रंभाऊ जाधव, तिकडे हरिदास जाधव बसले, दिलीप पुराडे बसले। या सगळ्यांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मी आपल्याला माझं जे काही लेखी निवेदन आहे, प्रेस नोट आहे, ते आपल्याला मी दिलेली आहे। त्याशिवाय माझी जी भूमिका आहे तीही मी आपल्या पुढे मांडतो। काही वेळा अचानकपणे काहीतरी एक गोष्ट समोर येते, ज्या गोष्टीचा आपण कधी विचारच केलेला नसतो। उदाहरणार्थ हे हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट ही जी गॅजेट यांचा आपण कधी विचार केला असता असं नाही, परंतु महाराष्ट्र राज्य सरकारनं या दोन गॅजेटचा उपयोग करून हैदराबादमध्ये निजामाने काढलेलं जे गॅजेट आहे, या गॅजेटचा फायदा घेऊन, या गॅजेटचा वापर करून राज्यातल्या सरकारनं मराठा समाजाला नुकताच न्याय दिलेला आहे आणि हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, आपल्या सगळ्याला माहिती आहे। आता कुणबी समाजाला सवलत मिळावी याला आमच्यापैकी कोणाचाही विरोध असण्याचा किंवा मराठा समाजाला सवलत मिळावी याला आमच्यापैकी कोणाचाही विरोध असण्याचा विषयच नाही। पण परवाच मी एक पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आमच्यावर अन्याय चालू आहे। आपण सगळे जाणतात की आम्ही लोक हे गावातले लोक नाही, भटके विमुक्त ज्या 42 जमाती आहेत या गावात राहणाऱ्या नाहीत आहे किंवा गावकुसाच्या बाहेर सुद्धा राहणाऱ्या नाहीत। जिथे पूर्वास्पृश्य समाज राहत होता तिथं सुद्धा राहणाऱ्या या जमाती नाहीत। या जमाती या खेड्यापाड्यांमध्ये राहतात, ते कुठे गावाच्या जवळ नाही, ओढ्याला, स्मशानभूमीत, हागणदारीमध्ये किंवा बोडक्या पाळावरती असं कुठेतरी ते राहतात। भीक मागण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काहीतरी गावामध्ये येतात, तर ते गावाचा भागच नाही। टिल टुडे आज सुद्धा ते गावाचा भाग नाही। आजही या समाजाची अवस्था तशीच आहे। ते रानोमाळ विखुरलेले लोक आहेत, ते गावगाड्यात नाहीत, बलुतेदार नाहीत, आलुतेदार नाहीत, मग त्यांना ओबीसीच्या लिस्टमध्ये कसं काय घातलं बा? आता ही गोष्ट आम्ही खूप वर्षापासून सरकारला विचारतो की आमचा काही संबंध आहे का? आम्ही बलुतेदार आहे का? आम्ही ओबीसीतले लोक आहे का? तुम्ही आम्हाला गावात कधी येऊ देत आहे का? तुम्ही जर आम्हाला गावात सुद्धा येऊ देत नाही तर तुम्ही आम्हाला ओबीसीच्या लिस्टमध्ये कसं काय घालताय? आम्ही ओबीसी नाही, आम्ही आदिवासी लोक आहोत। आम्हाला काय म्हटलेलं आहे, एक तर गुन्हेगार जमाती म्हणलेला आहे किंवा भटक्या जमाती म्हणलेला आहे। आम्ही जमाती आहोत, ट्राईब आहोत। क्रिमिनल ट्राईब किंवा नोमॅडिक ट्राईब या ट्राईब शब्दाला अर्थ आहे आदिवासी। ट्राईब शब्दाचा अर्थ कास्ट असा नाही होत आहे, जात असं होत नाही। मग तुम्ही आम्हाला हे उचलून या सगळ्याच्या सगळ्या 42 जाती उचलल्यात आणि ओबीसीत टाकल्यात, हे का केलं? अशा जातीच्या जाती उचलून दुसऱ्या लिस्टमध्ये टाकता येतील का? टाकल्यात, कारण हा समाज अडाणी आहे, अज्ञानी आहे, अशिक्षित आहे, असंघटित आहे, याच्यामुळं काही चालू आहे। म्हणजे इसने मारा उसने मारा काही चाललेलं आहे आणि हे काही तक्रार करू शकत नाहीत कुठे की आमच्यावर अन्याय झालाय, आता काय करा?
मोर्चे तर काय ढिगाने, मी आयुष्यभर 50 वर्ष हे काम करत आलो. मोर्चे मेळावे हे सगळं केलं, काय होत होतं का? नाही होत आहे. जेव्हा 1960ला महाराष्ट्र निर्माण झाला, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हा 1960ला 61ला थाडे कमिशन आलं आणि या थाडे कमिशननं शिफारस करून एक शेड्यूल बनवलं की ज्यांना अनुसूचित जातीत घालता आलं नाही, अनुसूचित जमातीत घालता आलं नाही, असल्या या छोट्या छोट्या जातींचं एक थर्ड शेड्यूल तयार करण्यात आलं आणि त्याला भटक्या विमुक्तांचं शेड्यूल असं म्हटलं. आता याच्यात सतत घुसतलाय रे लोकांना घालत राहिले राज्यकर्ते. पण या मूळच्या ज्या 42 जमाती आहेत, ज्या गाव मागते आहेत किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं काम करणारे आहेत, किंवा 1871चा गुन्हेगार जमाती कायदा जो आहे, हा 1871चा गुन्हेगार जमाती कायदा आहे, क्रिमिनल ट्राईब ऍक्ट आहे, ट्राईब ऍक्ट आहे. एक समजूनच घेत नाहीत राज्यकर्ते की आम्ही ट्राईब आहोत आणि आम्हाला ट्राईब मध्ये घाला ही आमची मागणी आहे. ते आम्हाला आतापर्यंत असं सांगत होते की नाही नाही तसं नाही करता येत, एवढे का नाही करता येत, तर ट्राईब मध्ये असं घालता कसं येईल? आता काय झालं, आम्ही ट्राईबच आहोत ना, आम्हाला ट्राईब मध्ये घालायला काय अडचण आहे, कारण बाकीच्या राज्यामध्ये आम्ही ट्राईब मध्ये आहोत. आता ज्या हैदराबाद गॅजेटचा उल्लेख केलेला आहे, या हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्ही लोक आंध्रामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत, आदिवासीच आहोत. तेव्हा आता तिथे वेगवेगळ्या नावानं आम्हाला बोलवलं जातं. मराठ्यांना जसं तिथं वेगळ्या नावानं बोलवलं जातं कापो म्हणून, तसं आम्हाला इकडे कैकाडी म्हणतात, तिथे एरकुला म्हणतात. आमचे रोटीबेटी व्यवहार आहेत ना, असंही नाही की आमचे रोटीबेटी व्यवहार नाहीत. विदर्भामधले कैकाडी हे शेड्यूल कास्ट, विदर्भामधले पारधी हे शेड्यूल ट्राईब विदर्भातले, आणि उरलेल्या महाराष्ट्रातले पारधी हे क्रिमिनल ट्राईब, उरलेल्या महाराष्ट्रातले कैकाडी हे क्रिमिनल ट्राईब. किती अन्याय करावं, म्हणजे त्याला काय अर्थ आहे का सांगा मला? कोण सहन करेल? एकाच राज्यात, म्हणजे माझे काका आहेत वाशिमला, ते शेड्यूल कास्ट, आणि मी इकडे राहतो, तर माझी मुलं इकडे जन्माला आली, ती क्रिमिनल ट्राईब एनटी. हे विदिन द फॅमिली, म्हणजे हे रामभाऊ शेजारी बसले, त्यांची भाऊजाई वाशिमची, सुनबाई, मला वाटतं सुनबाई वाशिमची, भाऊजाई वाशिमची, तिकडे बाळणपणाला गेली, मुलगा तिकडे जन्माला आला. आता तिथे मुलाला जन्माला आला म्हणलं, तिथे झाला तो काय एससी, इकडे आला, मुलगा मोठं झालं, शाळेत घालायला गेलो, मास्तरने सांगितलं तुम्ही असं कसं काय खोटं सांगताय? एवढं काय खोटं सांगताय? म्हणजे तुम्ही एससीत नाही आहे, इकडे एनटी मध्ये आहात, तुम्ही डीएनटी मध्ये आहेत आणि तुम्ही खोटं होणार नाही. माझं माहेर वाशिम आहे, माझं गाव वाशिम आहे, आणि तिथे आम्ही शेड्यूल कास्ट आहे. माझी काय चूक आहे? सरकारची चूक आहे. 2-2 याद्यांमध्ये सरकारनं घातले आम्हाला. मी संपवतो आणि बघा, तर ही परिस्थिती आहे या जमातींची. तर आम्ही सगळे कुठे आहे? तर आम्ही सगळे शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत, आंध्रामध्ये, शेड्यूल कास्ट मध्ये आहोत, कर्नाटकामध्ये, शेड्यूल कास्ट मध्ये आहोत, मध्य प्रांतामध्ये, शेड्यूल कास्ट मध्ये आहोत, गुजरातमध्ये. महाराष्ट्रामध्येच का नाही? महाराष्ट्रानं आम्हाला वेगळी यादी का केली? बरं ती केली, ती केली, तिच्यामध्ये पुन्हा धनगर वंजारी आणून बसवले. आता धनगर वंजारी हे आमच्यापेक्षा खूप पुढारलेले लोक आहेत, इतरांच्या दृष्टीने ते माग आहेत. मी काही ते कबूल नाकबूल करीत नाही, इतरांच्या दृष्टीने मागच असतील, पण आमच्या दृष्टीने ते प्रबळ होते, आमच्या दृष्टीने ते मोठे होते. गेली 20 वर्षामध्ये आमच्या सगळ्या सवलती या त्यांनी खाऊन टाकल्या, आमचा बॅकलॉग खाऊन टाकला, सगळं खाऊन टाकलं. आम्हाला काही राहिलं नाही, आमच्या वाट्याला काही येण्याची शक्यताच नव्हती, कारण आमचं शिक्षण प्रतिष्ठी 1% होता. आता अशा वेळेला आम्ही काय करायला पाहिजे? म्हणून मी आता असा निर्णय केलेला आहे की काय व्हायचं ते होईल. जरांगे पाटलांना जसं तुम्ही निर्णय न्याय दिलात, मराठा समाजाला तुम्ही न्याय दिलात, त्याच हैदराबादच्या गॅजेटियरचा उपयोग करून तुम्ही आम्हाला न्याय द्या ना. आम्ही तर अधिकृतपणे त्यात आहोत, म्हणजे आम्हाला काही खोटं नाटक करायचा विषयच नाही. आम्ही अधिकृतपणे त्याच्यामध्ये आहोत, त्या लिस्टमध्ये आहोत, आणि त्याच्यामुळे राज्य सरकारनं हा GR काढावा
आणि आम्हाला 42 जमाती ज्या आमच्या ज्या आहेत या 42 जमातींना त्यांनी आदिवासींमध्ये घालावं. बंजारा ही सगळ्यात मोठी कम्युनिटी आहे, वडार कम्युनिटी आहे, कैकाडी कम्युनिटी आहे. हे सगळे आम्ही लोक हे आंध्रामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत. महाराष्ट्राने का नाही ट्राईब मध्ये आम्हाला घालू? त्या आमचं दुखणं असं आहे की आम्ही गरीब समाजातले लोक आहे, अगदी कुटुंबी. आम्ही तरी कुठून सुप्रीम कोर्ट हायकोर्ट करत बसणार? तिकडे गेलं तर न्याय मिळेल खात्रीनं, सरकार आमच्या वतीनं जाणार नाही आणि आमची ते ऐकत नाही तेवढे मोठे वकील देण्याची, त्याच्यामुळे आम्ही जात नाही. असं सगळा आमचा गोंधळ झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आदिवासींमध्ये समाविष्ट करा अशी आमची 50 वर्षांची नाही 2-3 पिढ्यांची मागणी आहे. आता तरी ती मान्य व्हावी. आता थोरल्या भावाला दिले तर आता बारक्या भावांना पण द्या ना न्याय. फडणवीस साहेबांना माझ्या हात जोडून विनंती आहे की व्हा ना, आता मोठे तुम्ही त्याला दिलं, मोठ्या माणसांच्या पुढे कोण पण वागते. गरीब माणसाला वरतील माता आणि खालील लाता असं नका करू. आम्ही गरीब असलो ते काय झालं, आमचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, आम्ही ट्राईब मध्ये आहोत आणि आम्हाला ट्राईब मध्ये गेलं पाहिजे. त्यासाठी मी 10 तारखेला सप्टेंबरच्या आझाद मैदानावरती जिथे जरांगे पाटील बसले तिथेच उपोषणाला बसणार आहे. आणि माझ्या राज्यातल्या सर्व लोकांना, सर्व संघटना, सर्व पक्ष, सगळे कार्यकर्ते या सगळ्यांना माझं सांगणं असं आहे की सगळ्यांनी 10 तारखेपासून आपण आझाद मैदानावरती जमूया आणि आझाद मैदानावरती उपोषणाचा कार्यक्रम करू. तिथे जरांगे पाटील एकटेच उपोषणाला बसले होते. इथे मी एकटा उपोषणाला बसणार नाही, मी तर बसणारच आहे, पण माझ्या बरोबर आमच्या सगळ्या 42 जमातीचे जे पुढारी आहेत ते सगळेजण आम्ही तिथे उपोषणाला बसू. ते कुठल्याही समाजातले असलेले लोक तरी आम्ही सगळेजण तिथे जाऊ आणि तिथे उपोषणाला बसू. आणि राज्य सरकारनं हा प्रश्न जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत आता आम्ही पण आझाद मैदान सोडणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. माझं निवेदन संपलंय. आपल्याला काय विचार?